कोण खावलं असं म्हटलं की असं करायचं कोण खावलं नका नसेल तर मी पॉडकास्ट देत नाही दादा माझं डोकं झालं ना दादा मी तुला येडापणा करायला हे सगळं तोडफोड करायला आयुष्य पण सांगतो आजकाल ती रोस्टिंग शिवी रोस्टिंग एकच होत जायचे भाऊ. हा तरी बाई एवढे तुला आणमा पाय तुला आणमा चोळा बाहेर मला ना आमला डिंडोरा आहे काय बन्या काय येडा बोकाचा झाले का तू. मी हेच करणार शिवीत देऊन गाळा मारणार हे कसं काय मंडळी अरे तुम्ही माय ना बॉन ना तुला तू काय येड जावा ना पोट ना शेका रे भाऊ. हा आजकाल रोस्टिंग ना शिवी ना रोस्टिंग एकच होईल जायचे बाई मांगी बुडी तुम्ही गाण मा पाय तुला आण मा चोळा बाहेरचे म्हणा ना आमदा डिंडोरा कॉफी चीज ए काय बने आजकाल येत चालू राहिले अक्कल जिक्कल आहे की नाही तुला बावली गाण हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी परेश मोरे आपलं स्वागत करतो माझ्या स्वतःच्या चॅनलवर जो माझ्या मेहनतीने आणि तुमच्या साथीने वरती आलेला आहे. नमस्कार मी परेश मोरे आपलं स्वागत करतो माझ्या चॅनलवर जो माझ्या मेहनतीने आणि तुमच्या सपोर्टने आणि तुमच्या साथ दिल्यामुळे हा चॅनल ग्रो होत आहे वरती आलेला आहे आणि आपलं मॉनिटायझेशन पण चालू झालेलं आहे. तर अजून इतर गांडूळ लोकांची गाण मारण्यात आम्हाला खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला ऐकण्यात मजा येणार आहे तर तुम्ही आता आपल्या कानात कॉर्ड घालून या व्हिडिओचा स्वाद घ्या मजा करा एंटरटेन व्हा खुश राहा आयुष्यात रक्त शुद्ध करा माझ्या आवाजाने माझ्या शब्दांनी आणि माझ्या शिवी आणि वाक्यांनी. ओके माझी रोस्टिंग अशीच असते. माझी रोस्टिंग कोणाला समजावत बसण्यात नसते तरीही माझं जास्त टाइम समजावण्यातच जातो. हा माझा मूर्खपणा म्हणावा का हा माझा चांगुरपणा म्हणावा मला माहिती नाही कारण की छोट्या लोकांना समजवण्यात मी जास्त इंटरेस्टेड असतो. सो माझ्या रोस्टिंग मध्ये 90% शिव्या असतील 10% नॉर्मल बोलणं असेल आणि 110% समजवणं असेल. पण ह्या व्हिडिओत मी काहीही कोणालाही कदाचित पण नाही मी शट्टभर पण समजवणार नाही आहे. तुम्हाला वाटलंच असेल की मी एवढं शुद्ध मराठीत बोलतोय म्हणजे मी पुढे जाऊन खूप आभाळ हेपलेश यांची गांड मारणार आहे. आभाळ हेपलेश यु नो आभाळ हेपलेश आभाळ मित्रांनो कुठं पण फिरायला जा आपण जंगलात फिरायला जाऊ नका मित्रांनो. मी रात्री रातभर जंगलात चुकलो मित्रांनो माझा मोबाईल पडला एवढा अंधार होता की मला काय दिसलं मित्रांनो. आता कसं तर उठलोय मित्रांनो सकाळ झाली. मना या काही गाणं माकडले काही बोलणं नाही शे लेकिन त्या चिता असले त्या वाघ लोक असले त्या सिंह लोक असले मला एक सांगणं शे असा टाइम मा ते चिता तो वाघ तो सिंह पुढे गाण मारले जास हे असे काही गाणलं माकड असले पकडायला पाहिजे. शेतीमा सण गावठी कुत्र असले शेतीमा काम करणाऱ्या बाय असले माणसं असले चावतस त्यासले फाडी टाकतस अशा टाइमले कुठे गाण मारायला जात असते. या अशी काही गाणं माकडासना शिकार करायला पाहिजे त्या वाघसनी त्या चितासनी. चिता भाऊ कुठे गाण मारायला जायचे ते पताच नाही पडत ना मोबाईल हरी आहे ना व्हिडिओ काय गाण मा शूट कर रहे ना काय माहिती नाही वाले खानदेशीच माले लेकिन 80% में ऐसा 80% में बोलाना ट्राय कर रहे नु पब्लिक गोळा करायला ट्राय कर रहे नु काय करू आते कोल्हापुरी भी येईन विदर्भानी भाषा भी येईन. हा जय विदर्भ जय कोल्हापूर. बस मला एवढंच सांगणं शे या जंगलना राजा असले अशा टाइमले बाहेर जा जेणेकरून तुम्हाला पोट बी भरी जाईल आणि सोशल मीडियातून आमले मुक्ती बी भेटी जाईल. आई काही गाणं माकड असले बिंदास तुम्ही संपाडी टाका कोणच काहीच बोलणार नाही तुमले ना कुत्रास ना गळामा ते खिळा टोकेल पट्टा घालेल से ती बी भीती राहणार नाही आमले कारण आमले माहितीच आहे तुम्हाला पोट भरी जायचे या काही गाणं माकडच ना शिकार करीसन बैमानी बुडी गेलो
मग मी भेटायच्या आधी बघत होतो बरं, बाकी लोक जे रितेश देशमुखला भेटायचे ना असे तर सर असं बरं का एकदम जाऊन जवळ असं फोटो. मी असं गेलो की त्याच्या आईला रितेश देशमुख घाबरलं. नाही जनाची तर मनाची तर ठेव रे भडव्या शेंगदाण्या. एकदम कॉन्फिडन्स होता दादा माहितीये का. त्यामुळं रितेश देशमुख आज मला का फॉलो करते दादा, कुठल्याच रील स्टारला तो व्यक्ती फॉलो करत नाही. ती का करते, कारण त्याला माहितीये त्यांना माहितीये जे महाराष्ट्रात कोणी करूच शकत नाही तो हा चिवत्या करू शकतो. मग हे चिवत्यापणा बघण्यासाठी एंटरटेनमेंट लाईफ मध्ये पाहिजे तर आम्ही तुला फॉलो करतो, अशासाठी केलंय त्यांनी फॉलो. गांडू तर ह्याचा क्रेझीनेस, हेटली जी कला आहे ना ती कोणाकडे नाही दादा. याचा क्रेझीनेस, याचा चिवत्यापणा कोणाकडेच नाही. वन अँड ओनली पीस आहे महाराष्ट्रात महेश मोठे. हा घमंड नाही दादा, ही टेक्निकल अनालिसिस आहे. वन अँड ओनली पीस आहे महाराष्ट्रात महेश मोठे दा अप्पू कोटे दा हे प्ले. कुणी बघा आपल्यासारखं रील बनवत नाही दादा, कुणी आपल्या एवढी रिस्क घेत नाहीये. अरे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की कोणी तुझ्यासारखा येड झवापणा करू शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात तुझ्यासारखा गांडू चाळे असे गांडू रील्स कोण बनवू नाही शकत. रितेश देशमुख बी तेरी बॅण की कोण आहे चुतिया यहाँ कळा बॅण मादा चोदा आ. येस, रितेश देशमुख बोलले असतील ना की बॅण जी कोणात कला नाही ना ती या गांडू मध्ये. द वन अँड ओनली इंडिया बिगेस्ट आबाळ हेप्लेश अप्पू खोटे महेश मोठे. बाकीचे कसे आणि तुला देशमुख असे हैराण झाल्यास. अरे गाय बन्या अशी गांडीवर चापट मारी की नाही, अशी गांड माकडाची लाल गांड करून ठेल भोसडीच्या. तेज देशमुख भोसडीच्या त्यांनी तुला कुठं ती गांड मस्ती तू कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायचे प्रयत्न केले. केस करील लवडा करील असेल काही त्या चुत्यापाना बघायला त्यांनी तुला फॉलो केला असेल तर एवढा तू मोठा तर बादशाच झाला. अजून याचा एक बोलणं आहे की यस मी कंटेस्टंट डिझर्व नाही करत, मी ऍज अ होस्ट जज ते डिझर्व करतो बिग बॉसचा. मैं आ जाऊं क्या अपनी पे, अब मैं तेरे को बोलता हूँ मिल मेरे को कहीं बाहर. तो डचकल रितेश देशमुख तुला बाय भेणाच्या अंड मळाला नाही ठेवणार तुला तो खोदरीच्या. दुसरा कोण बॉलिवूड ऍक्टर असता त्या जागी तर मी त्याची गाण मारली असती, तुझा सपोर्ट केला असं. पण तो पण शेवटी मराठीच आहे, काय बोलणार. टोलवरती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये म्हटलाय की मी काय समाजसेवा केली, किती जणांना वाचवलं, हे केलं ते, आणि रील बनवणं बंद करीन. कुणाला काय फरक पडणार आहे? बरोबर, आम्हाला फरक पडणार नाही अजून कोणाला, पण महाराष्ट्र याचा बलिदान मागतो, याच्यानी फरक पडणार नाही. 100% फरक तर सगळ्याला तर नाही पडत बरं का दादा, पण फरक समाव पडतो. कोणाकोणाला पडतो की जर महेश मोठीची गाडी नाही सोडली तर कोणाकोणाला फरक पडतो, भले दारूच्या नशेत का ना असं. कारण की महेश मोठीने समाजसेवा केलेली आहे. ऐकू पुढे. आता तुम्हाला सांगतो, आता तुम्ही मला म्हणसाल तू कोणाला हेल्प केली. मी तुम्हाला सांगतो दादा बरं, माझे जुने व्हिडिओ मला माहित नाही तुम्ही कधीपासून माझी जर्नी बघताय. म्हणजे मी सुरुवातीला एवढा मंचला माणूस होतो. मंचला अरे लंड चोळ्या. केरळमध्ये माझ्याकडे जेव्हा पैसे जास्त येत होते ना दादा, म्हणजे मी असं कमीत कमी 700-800 लोक असतील की मी ज्यांच्या अकाउंट असतं धर 5,000 धर 10,000. कधी कधी माझं फोन पे मला म्हणायचं की लिमिट फिनिश्ड. कधी कधी माझं फोन बोलायचं की लिमिट फिनिश. अरे गाय बन्या अशी गांडीवर लाल माकडाची चापट मारील ना आका कोल्हापुरी चप्पल गांडीत घुसल लवड्या. फोन पे तुला असं नव्हतं बोलत लिमिट फिनिश, ते असं बोलत अरे तुझ्या इच्छा बॉसरा तुझ्या मादार चोद, पहिल्या अकाउंट मध्ये पैसे टाक, आय झवाऱ्यानंतर लोकांची सेवा कर, तुझी गांड बाहेरून AI समजून मारील मी मादार चो. असं हे बोलायचं, असं नव्हतं बोलत लिमिट फिनिश. ते असं बोलायचं पहिल्या अकाउंट मध्ये पैसे टाक, नंतर तू 5,000 10,000 700-800 लोकांना देत बस. मंचला लंडचोळ्या. माझं फेसबुकचं पेमेंट म्हणजे तेव्हा पेमेंट जास्त आलतं, काहीतरी जवळ $420 काहीतरी पेमेंट आलतं. खुश झालो त्या टायमाला. 30-35 हजार रुपये मी असं वाटलं लिटरली व्हिडिओ मध्ये जाऊन, धर तुला 2,000 धर तुला 500. हो महेश मोठे बी लाईक लिटरली म्हणून बोललो आबाळ हे प्लेश. आणखीन माझे जे व्हिडिओ आहेत ना दादा, आता बरी लोक म्हणा येडा पण आहे असं आहे तसं आहे क्रेझी, पण या व्हिडिओचा सारांश जर काढला पूर्ण तर ह्या सारांश एकच निघतोय बाबा, कशी बी परिस्थिती येऊ द्या, कसे बी दिवस येऊ द्या, महेश मोठी सारखं उभा राहायला पाहिजे. या व्हिडिओतून सारांश असा निघतो, कशी बी परिस्थिती येऊ द्या, काय बी होऊ द्या, पण या गांडू सारखं वागू नका. महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे. बाकी तुमले जे पटल ते करा बो तुम्ही. सूरज चव्हाणला ट्रॉफी दिल्यानंतर महेश मोठीची जळाली होती असं सगळ्या सोशल मीडियावर येत. मित्रा जळाली होती म्हणजे कुठं सोशल मीडियावर आला तर ही मला वाटतं तुम्ही स्वतः ही शब्द वापरलाय, जळाली होती असं स्पष्ट माझ्याकडे कमेंट आहे त्याची. शाळेला पॉडकास्ट वाला बी मध्येच गोड बोलून तेल लावून हे असलं असेल तर पॉडकास्ट बंद करणार आहे बरं का, आयुष्य सांगतो. आमच्याकडे प्रूफ सहित काय नाही असं असेल तर मी उठून जातो, काय संबंध नाही. आमच्याकडे त्या गोष्टी जळण्यासाठी आलो नाही तर दादा काय
तर असं नाही, चल, गाडी बोलव, driver बोलव. नाही, मी प्रूफ देणार आम्ही त्या मी पॉडकास्ट देणार नाही. अबे लवड्या, तू फेम साठी तोंडात बी घेशील रे. देणार नाही. प्रूफ देणार आम्ही त्या हा, गोष्टीचे. तुमचं- कशाला कारण proof? मी सगळ्यात शांत पॉडकास्ट घेणार आहे. मी सांगतोय तर जळाली होती अशा कमेंट आहेत तुम्ही त्याच्यामध्ये. सुरज चव्हाणची बाजू घेऊन तुम्ही मला भांडू नका काय. आम्ही प्रूफ देणार, आम्ही प्रूफ देऊन गाण मारणार. प्रूफ नाही देणार, आम्ही अजून काही वेळ तुझी गाण मारणार आणि गाण जळवणार. नसेल तर मी पॉडकास्ट देत नाही दादा. आणि माझं जर डोकं झालं ना दादा, मी तुला येडापणा करल. हे सगळं तोडफोड करल. आयुष्य पण सांगतो. एवढं सोपं नाही कोणासाठी. काय सोपं नाही. काय बघायचं, चला. बघा सांगा मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही काय म्हणला होता त्याला. हा बघा आणि परत तिथंच गांड वर करून बसला. जा ना, निघ ना लावड्या. सांगतो. मी सुरुवातीला त्याला काय म्हणलो होतो की बाबा तू जी ही व्हिडिओ बनवून जी तुला ट्रॉफी भेटली ती जसं आता तुम्ही मला म्हणता की ती येडापणा करून, तर ती येडापणा करून झालं होतं ना. येडेपणा नाही बे, ते चुत्यापणा हाय. तुला कळू राहिलं का तू काय बोलू राहिला? मग त्या शो मध्ये तर तुम्हाला जाता पण आलं नाही ज्या शो मध्ये त्यानं ट्रॉफी जिंकली. बघा त्या टायमाला मला ती शो महत्वाचा वाटत होता. आता मला ती शो एवढं महत्वाचं वाटत नाही की बाबा बिग बॉस मध्ये गेलं म्हणून तुम्ही सक्सेसफुल आहे. तो शो तुले महत्वाचा नाही वाटू राहिला, त्या शो आलेलेच तू महत्वाचा नाही वाटू राहिला. ते गांडू समजू राहिलं का? की महेश मोठे बिग बॉस मध्ये पाहिजे होता असं किती लोकांचं म्हणणं होतं. कारण दादा मी बिग बॉस मध्ये कसं माहिती दादा, मी सिग्मा मेल आहे. मी बिग बॉस मध्ये असं नसतं की तिथे गेलं आणि सगळ्याला भांडण बिंडण करत बसला असतो. घ्या, याले सिग्मा मेल वाटू राहिला हा. तू सिग्मा मेल नाही बे, तू हाजमा मेल आहे. हाजमा लागेल गांडू. तुम्ही माय ना मी बुद्धीच्या जोरावर आणि माझ्या फिजिकल स्ट्रेंथच्या जोरावर आणि माझ्या चालाकीवरती 100% ट्रॉफी घेतली असती दादा. येस. तू बुद्धीच्या जवळवर फक्त एकच काम करू शकला असता बे. अजून चुत्यागिरी केली असती आणि ट्रॉफीची आणि बिग बॉसची माय जाऊन टाकली असती बे तू. आणि ट्रॉफी घेणं काही धैर्य नाही, पण ज्या प्रकारचा माणूस मी आहे, ज्या प्रकारचं माझं कर्तृत्व आहे, ज्या प्रकारची माझी भाषण शैली, बोलणे शैली आहे ना, त्या शैलीनं ती गोष्टी आरामातच मिळवल्या असत्या ट्रॉफी बीपी. आणि पब्लिकच्या जोरावर तू पहिल्याच आठवड्यात बाहेर आला असता बे, कारण की पब्लिकनी तुझी. रितेश देशमुख साहेबांचा स्वभाव थोडा मवाळ पडतो. बिग बॉसच्या टीमला त्यांना सारखं असं कठोर बनावायला सांगावं लागतं रितेश देशमुखला, पण ती महेश मोठ्याला सांगायला लागलं नसतं. मी आणि कसं आहे दादा बरं का, मी बघा आपल्यामध्ये जर 4 चांगलं गुण असलं ना तर जग दुनियाने त्याची तारीफ करायची, तुम्ही स्वतः त्याची तारीफ करा. मला असं वाटतं दादा. दॅट इज कॉल्ड सेल्फ मोटिवेशन. दॅट इज कॉल्ड सेल्फ मोटिवेशन नाही, दॅट इज कॉल्ड सेल्फ च्युतिया मोशन, लूज मोशन. मी मला ओळखलंय स्वतःला, मी माझा चांगला अभ्यास केलेला आहे. सो त्या गोष्टी, आणि तुम्ही होटचं म्हणला ना दादा, होटचं व्हिडिओ पाहूनच मला रितेश देशमुखांनी फॉलो केलं. याचा अर्थ रितेश देशमुखांनी सतत ऍक्सेप्ट केलेला आहे की यस दिस पर्सन कॅन बी होस्ट. शेवटी रितेश देशमुख बी बोलले की दिस पर्सन कॅन बी बिगेस्ट गांडू चुत्या पर्सन इन महाराष्ट्र. हे बोलू राहिले बे ते. हा, पण ते आता क्रायटेरियामध्ये मी बसत नाही, कारण मीच उठून बिग बॉसचा होस्ट झालो तर ती बिग बॉसला कदापि मान्य होणार नाही. ती म्हणणार रील स्टार होस्ट झाला. खरं हाय बे, खरं हाय. उद्या उठून जर बिग बॉस होस्ट करायला गेला ना, त्यांना बी मान्य नाही होणार. ती कोणाच्या गांडूचं काय भोगणं माकडनं तोंड देखाली पडी जाय ना, तू पूर्ण बिग बॉसची ऑडियन्सची माय विजवून टाकशील बे. कुणीतरी मुंग्या पाळल्या असं काहीतरी एक मला म्हणतो जेलमध्ये जे लॉंग टर्म राहतात ना दादा, जे म्हणजे ज्यांना मोठी सजा असते, ज्यांना 4, 5, 10 वर्ष सजा, त्या माणसाची मेंटॅलिटी कम्प्लिटली चेंज होते जेलमध्ये. आता काय माणसं अशी आहेत की कोणाची इतरांशी मैत्री करत नाही जेलमध्ये. मग मी तुम्हाला म्हणतो मुंग्याच तर मी बोलता सांगतो, मुंग्याच्या पलीकडे काय लोक माशा पकडायचे, माशा सुद्धा पाळायचे. जेलमध्ये जर कुठल्या झाडाबिडावर एखादी अंडी बिंडी दिसली ना पक्षाची, त्या पक्ष्यांना सुद्धा ते पाळतात माहिती आहे का दादा. आणि मुंग्याची गोष्ट लय भारी होती बरं दादा. मुंग्या म्हणजे लिटरली एवढ्या जबरदस्त होत्या ना, असं बोट जर ठेवलं ना पलीकडे चाललं तर अशी येऊन त्या बोटावर लगेच चढणार बरं का, त्यांना असं खेळवणार हे ते. आणि असं तो त्या भाषेत बोलायचा, थाई भाषेत. कोण खावल्या असं म्हटलं की ते असं करायचं, मग कोण खावल्या म्हटलं असं वळायच्या आणि परत खाली जायच्या. क्या बक रहे हो मादरचोद? कुण खावल्या. बघू आज आपल्या मुंग्या कुण खावल्या बोलतात का. कुण खावल्या. अरे काय कोण खावल्या तुझ्या आईला छावल्या पोटात गांडीत चुकून मावल्या मादरचोद माझी आयटम दाबून टाकली पोटाखाली. कोण खावल्या तोच गांडीत तुझ्या गांडीत बोट घालून मारावल्या पडवे. याच्यावर काय बोलल माणूस. कुण खावल्या तेड जावल्या. सगळ्या मित्रांनो, खूप वाट लावली, खूप काय बोललो, आणि अशा खूप व्हिडिओज आहेत याच्या की ज्याच्यावर आपण काही कधीही सुटून बोलू शकतो आणि किती मारू शकतो, तरी हा टॉपिक आणि याचा विषय संपणार नाही. ओके, सो आपण हा व्हिडिओ इथंच थांबवू आणि इथपर्यंतच खूप झालं. मित्रांनो, आपल्याला इन्स्टावर पण फॉलो करा. ओके, हा माझा आयडी आहे. डायरेक्ट तुम्हाला अकाउंट मध्ये लिंक भेटेल. ओके, लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब, आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ.
जय हिंद, जय महाराष्ट्र. मी इकड कल्याण भिवंडीचा आहे, तर मला इथली लँग्वेज येते, बट मी ट्राय केला. माझे मम्मी पप्पा खानदेश साईडचे आहेत, सो मला खानदेशी येते. बाकी मी थोडीफार कोल्हापुरी ऍक्सेंट आणि विदर्भाचा ऍक्सेंट बोलण्याचे प्रयत्न केले. मला वाटलं त्या फन वे मध्ये गेलो तर थोडे लोक माझ्याशी रिलेट करतील. ओके, सो त्यामुळे मी हे ट्राय केलं. बाकी चूक भूल माफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.